काल ना मी दीप अमावस्येसाठी कणकेचे दिवे बनवले होते. मग ते कणकेच्या दिव्यांचं नंतर करायचं काय? तर त्याच्या ना मी दूध गोळ्या बनवल्या होत्या. तर हे जे दिवे आहेत, वातीकडचा जो काळा झालेला भाग आहे, तो काढून फेकून द्यायचा आहे. दिव्यांचे असे तुकडे करायचेत आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ना असा चुरा करून घ्यायचा आहे. खूप बारीक चुरा नाही करायचा. पातेल्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे 1 चमचा. त्यामध्ये हा चुरा थोडासा परतून घेणार आहे. त्यामध्ये ना मी आता दूध ओतणार आहे. चवीप्रमाणे साखर आणि वेलची पूड टाकून चांगली उकळी घेणार आहे. पुढचे 2 मिनिटं. थोडंसं दाटसर होतं आणि हळू जसं थंड होतं तर अजून जास्त दाटसर होतं. तर हे जसं मी गव्हाच्या दिव्यांचं केलं आहे तसंच तांदळाच्या पिठाचे सुद्धा दिवे बनवतात. त्याचं सुद्धा मस्त लागतं. तर तुम्ही सुद्धा जर तुम्ही काल दिवे बनवले असेल तर आज त्याचं हे करा. अप्रतिम लागतं. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.